लिटिल जीनियस प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलची सुरुवात 1 एप्रिल 2016 रोजी झाली. स्कूलच्या फाउंडर, प्रेसिडेंट आणि प्रिन्सिपल पल्लवीताई शिवाजी पासलकर लिटिल जीनियस स्कूलची धुरा यशस्वीरित्या सांभाळत आहेत. स्कूलचे हे 9वे वर्ष सुरू आहे. स्कूलमध्ये मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ॲन्युअल डे फंक्शन घेण्यात येतो. या ॲन्युअल डे फंक्शनचे उद्घाटन प्रमुख पाहुणे पुणे DCP मिलिंद मोहिते साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सचिन तावरे, पुणे शहर अनिल महाजन सर, पुणे शहर पालक संघटना सचिव विनोद पाटील सर, पुढारी पत्रकार मिलिंद पानसरे, सकाळ पत्रकार मिलिंद चांदगुडे, पत्रकार विठ्ठल तांबे, पत्रकार आशिष तिवारी, लिटिल जीनियस स्कूल फाउंडर, प्रेसिडेंट, प्रिन्सिपल पल्लवी शिवाजी पासलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वर्षीच्या ॲन्युअल डे फंक्शन मध्ये लहान मुलांनी सुंदर असे नृत्य सादर करत सर्वांची मने जिंकली. यात पालकांनी देखील आपल्या मुलांसोबत या इव्हेंट मध्ये सहभाग घेतला. 26 जानेवारी निमित्त रॅम्प वॉक घेण्यात आला. यात रॅम्प वॉकच्या माध्यमातून विविधतेचं दर्शन घडवत प्रत्येक जाती धर्माचे लोक एक आहे हा उद्देश सर्वांसमोर ठेवण्यात आला. मागील वर्षी देखील वेगळ्या थीमवर पालक आणि मुलांचे कार्यक्रम घेण्यात आले. यानुसार पालकांना सहभागी करून घेतलं जातं. या सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांनी जे डान्स सादर केले त्याचे नृत्य दिग्दर्शन हे अभिनेत्री श्रेया पासलकर हिने केले होते. स्कूलच्या सर्व शिक्षक आणि स्टाफने देखील या मुलांवरती मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी केला. वर्षभर मुलांनी विविध स्पर्धेत यश मिळवले. अशा सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास विविध राजकीय लोक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर जेव्हा ही नर्सरी चालू केली लिटिल जीनियस त्याच्या स्थापनेपासूनचा मी साक्षीदार आहे. त्या दोघांनी पल्लवी पासलकर आणि शिवाभाऊंनी अतिशय जीवापाड मेहनत घेत ही संस्था उभारली आणि इथे खूप चांगल्या मुलांना द्यायचा नेहमीच प्रयत्न करत राहतात. त्यांची सगळी सामाजिक पार्श्वभूमी, सामाजिक कार्य आणि मुळात शिवा पासलकर हे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या एका वेगळ्या आंदोलनाशी निगडीत असताना मुलांना नेमकं काय हवंय हे सर्वांना त्यांना माहीत होतं. खरं तर आपण सर्वजण पालक आपल्या पाल्यांचं आज या ठिकाणी विविध गुणदर्शन पाहण्यासाठी आलेला आहात. मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु जाता जाता एकच मी सहज आपल्याशी बोलेल की मुलं खूप लहान असतात, त्यांना खूप शिकायची प्रेरणा असतात. त्यांच्यावरती आपण आपल्या इच्छा फार लादू नका. उगीच मुलांचा फार अभ्यासासाठी किंवा इतर गोष्टीसाठी प्रेरणा करू नका. मुलांना सहज स्वाभाविकपणे जितकं जगता येईल आपण शाळेत असताना आपण काय करत होतो एवढंच फक्त आठवत राहा आणि मुलांच्याकडे सुद्धा तशाच चांगल्या आनंदाची अपेक्षा करत राहा. मुलं खूप निरागस असतात, मुलं खूप भाबडे असतात. मुलांना योग्य त्या पद्धतीनं चांगले संस्कार देत त्यांना आदर्श चांगला नागरिक घडवूया एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि मी या सर्व स्नेहमेळाव्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद. आपल्या सगळ्यांना 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. एक खूप चांगल्या कार्यक्रमाला आपण सर्वजण सामोरे जातोय. लिटिल जीनियस ॲन्युअल डे फंक्शन आहे आणि लहान मुलांचं ॲन्युअल डे फंक्शन म्हणजे हा बंदिस्त हॉलमध्येच पाहिलेला आहे मी शिवाभाऊ. असं ओपन मध्ये, लॉन मध्ये आणि एकदम चांगल्या वातावरणामध्ये हा पहिलाच कार्यक्रम पुणे शहरामध्ये होताना मी पाहतोय. आणि या ठिकाणी आमचे जवळचे मित्र म्हणा, आमचे म्हणजे आपल्या सगळ्यांना संरक्षण देणारे म्हणा एक कर्तव्यदक्ष अधिकारी, पोलीस अधिकारी या ठिकाणी मोहिते साहेबही उपस्थित आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमाला ते तुमच्या पाठीवर थाप मारण्यासाठी या ठिकाणी असतात आणि त्यांच्या बरोबरीने मी पण असतो. लक्षात घ्या, कारण चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीवरती थाप मारणं ही समाजाची गरज आहे. आणि समाजामध्ये हे पासलकर कुटुंब असेल, आमची श्रेया असेल, एक चांगल्या प्रकारचं काम समाजामध्ये ते करतात. निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारची कामं करत राहा. तुम्ही दांडियाचा कार्यक्रम सुद्धा नवरात्रामध्ये खूप छान भरवता. आणि सर सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी हजारो पब्लिक असते, मुली असतात, मुलं असतात, पण एकही साधी NC सुद्धा नोंदवली गेलेली नाहीये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. कारण शिवा पासलकर असेल, आमची पल्लवी ताई असेल, आमची श्रेया असेल, हे कुटुंब आपल्या परिसरातील सर्व नागरिकांना आपलं कुटुंबच समजतं आणि अशा प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी हे घेतात. खरोखरच या कुटुंबाला माझा सलाम आहे आणि शाळेची भरभराटी अशीच होऊ द्या. पण किती दिवस मी लिटिल जीनियस प्री प्रायमरी स्कूल पाहणार आहे. लेट मी सी द प्रायमरी, then the secondary, then the higher secondary असं करत चला.
जिथं कुठे मदत लागेल, शासनाची लागेल, काय लागेल, वी ऑलवेज देअर फॉर यू. लक्षात घ्या, आम्ही कायम तुमच्यासाठी आहोत. निश्चितपणे पुढची पावलं आता तुम्ही टाका हे तुम्हाला मी या ठिकाणी सूचित करतोय. त्या ठिकाणी साहेबांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. साहेबांनी सुद्धा आज 26 जानेवारी बिझी शेड्यूल आहे, लक्षात घ्या, पण तरी ते इथं आलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये माझा मतदारसंघ लागूनच आहे. हा जरी माझा मतदारसंघ नसला तरी माझ्या मतदारसंघातले सुद्धा स्टुडंट्स या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे मी येणंच होतो या ठिकाणी. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी शिवा असेल, आमची पल्लवीताई असेल, श्रेया असेल, यांनी मला या ठिकाणी दिली. त्याबद्दल मी त्यांची या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाची या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. Welcome to our special chief guest and honorable principal ma'am, dear teachers, parents, and my lovely little stars, our students. It is with great joy and excitement that we gather here today for our annual day celebration. This is a day where we come together to celebrate all the wonderful achievements of our little ones who have worked so hard to make this day special. Let's enjoy the day filled with fun, learning and celebration. Thank you all for being here and let's get start our program. Thank you. माझं नाव मयूर शहा. मी आज लिटिल जीनियस शाळेच्या ॲन्युअल डे फंक्शनला आलो होतो. या ठिकाणी माझी मुलगी सिनियर के जीमध्ये शिकते. शाळाच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय उत्कृष्ट असं शिक्षण, संस्कार मुलांवर जे घडवण्याचं काम पासलकर कुटुंबीय जे करतात आहे, त्यांच्यामुळं आमच्या मुलांची काळजी मिटली आम्हाला सिनियर के जी पर्यंत. पण दादांना ह्या माध्यमातून पहिली माझी एक विनंती अशी राहील की आता इथनं पुढं 1ली ते 4थी पर्यंत आपण प्रयत्न करावा अशी एक विनंती आहे. तसंच आजचा जो ॲन्युअल डेचा कार्यक्रम झाला, विविधतेत एकता हा जो त्यांनी थीम घेऊन पालकांसहित सगळ्यांना समाविष्ट करून अतिशय सुंदर असा एक कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं होतं. या माध्यमातून पालकांनाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट मिळाल्यामुळं सगळ्यांना त्याच्यातला आनंद घेता आला आणि कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडला. त्यांचं मनस्वी पुन्हा एकदा धन्यवाद, आभार आहे. नमस्कार. माझा मुलगा लिटिल जीनियस स्कूलमध्ये गेले 2 वर्ष शिकतो आहे. याआधी माझ्या मुलगी इथे शिकत होती. यांचा जो कार्यक्रम असतात किंवा जे आपले सांस्कृतिक सण वगैरे जे असतात ते खूप छान पद्धतीने इथे शाळेमध्ये साजरे केले जातात. मुलांना त्याविषयी माहिती दिली जाते. तसंच त्यांचा जो ॲन्युअल डे होता स्कूलमध्ये तो सुद्धा खूपच सुंदर प्रकारे आयोजित करण्यात आला होता. ते नेहमीच पालकांना सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पालकांनाही आणि मुलांनाही त्याचा एकत्रित आनंद घेता येतो. थँक्यू. माझं नाव कुसुम आदित्य कोंडेकर. माझी मुलगी प्ले ग्रुपमध्ये आहे, फर्स्ट इयरच आहे आणि म्हणजे फर्स्ट इयरलाच मी परफॉर्म केलं, पार्टिसिपेट केलं आणि खूप छान वाटलं. त्यांनी आम्हाला पालकांनाही संधी दिली स्टेजवर परफॉर्म करण्याची आणि म्हणजे आम्हाला स्कूल आणि कॉलेज डेज आठवलं ॲक्च्युली. आणि तसं स्कूलचं म्हणायला गेलं तर जे प्रिन्सिपल पासनं टीचर्स आणि जे मावशी आहे ते म्हणजे खूप कोऑपरेटिव्ह आणि म्हणजे जे एन्व्हायरमेंट आहे खूप फॅमिली ओरिएंटेड एन्व्हायरमेंट आहे. सो मला छान वाटतं की माझी मुलगी इथे शिकते. सुरेशा, माझ्या मुलीचं नाव वैरागी सुरेशा. लिटिल जीनियस स्कूलमध्ये आल्यापासून ती खूपच हुशार झाली आहे. सर्व टीचर्स खूप छान म्हणजे शिकवतात. खूप छान हुशार झाली ती. सगळं तिला येते म्हणजे. आणि आम्ही पण त्यांच्या कारणमुळे आम्ही पण म्हणजे आम्हाला सुद्धा सहभागी होण्याचा चान्स भेटला आहे. नाहीतर असं कधी आम्ही चान्स भेटत नाहीये. म्हणजे खूपच छान आहे स्कूल सुद्धा आणि सगळे टीचर सुद्धा. मी रुचा गणेश शिंदे. लिटिल जीनियस स्कूल खूप छान आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी घेण्याचं योग आला. त्याच्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. आणि आम्ही या कार्यक्रमातून फक्त पूर्ण देशाची विविधता दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ठीक. स्कूल मध्ये शिकतो, तो आता प्ले ग्रुपमध्ये आहे. तर आम्हाला ही स्कूल खूप आवडली आहे. तर इकडे खूप म्हणजे ऍक्टिव्हिटीज विथ एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज घेतात. तर आम्हाला पण या फंक्शनमध्ये पार्टिसिपेट करायला त्यांनी चान्स दिला म्हणून आम्हाला ही स्कूल खूप आवडते. लिटिल जीनियस म्हणजे रिव्ह्यू खूप छान आहेत त्याचे. माझी मुलगी 2.5 वर्षालाच मी टाकले प्ले ग्रुपला. ती काही बोलत नव्हती. स्कूलमध्ये टाकल्यापासून ती बोलायला लागली. ती सगळे संस्कार गीत जे काही प्रार्थना वगैरे आहे ते सगळं म्हणायला शिकायला लागले ती. त्यामुळे मॅडम वगैरे खूप छान आहेत. तिथला एन्व्हायरमेंट पण खूप छान आहे. रिव्ह्यू खूप छान आहे.
हो, फंक्शन खूप छान झालंय आणि मेन म्हणजे आपल्या देशासाठी एवढंच हे केलंय मॅडमनी, त्यामुळे त्यांनी खूप प्रयत्न पण केलेत. छान झाला आजचा कार्यक्रम, मस्त झाला. आज लिटल जिनियस स्कूल या अॅन्युअल फंक्शन डे होता. त्या स्कूलमध्ये माझा मुलगा धैर्यशील ज्युनियर KG मध्ये शिकत आहे आणि एक उत्तम प्रकारे शिक्षण तिथं सर्व शिक्षक देत आहेत. लिटल जिनियस स्कूल उत्तम स्कूल आहे. आज मुलाबरोबर परफॉर्मन्स करून एकदम म्हणजे छान वाटलं, आनंद झाला. मुलाचा डान्स बघून पण खूप छान वाटलं. त्याबद्दल सर्व शिक्षकांचा आभार आहे. माझं गायत्री सुमित खोत, देवांश मुलगा आहे माझा. 2 वर्षापासून या स्कूलमध्ये आहे. पण शाळा खूपच छान आहे, खूप सपोर्टिव्ह आहे. स्टुडंटला ते अगदी एकदम स्वतःच्या मुलासारखं म्हणजे सांभाळतात, केअर करतात. ते एक सगळ्यात आम्हाला खूप आवडलंय. पण इतर शाळांच्या पेक्षा मला तर खूप अनुभव त्यांचा छान आलेला आहे. आणि गॅदरिंगचे त्यांनी मागच्या पेक्षा यावेळेला स्क्रीन किंवा जे अपग्रेड केलंय त्याबद्दल पण खूप छान वाटतंय. आणि गॅदरिंग याचं खूप छान झालेलं आहे. आणि स्पेशली पॅरेंट्सला जो चान्स देतात त्याच्यामुळे थोडं स्टेज डेअरिंग पण वाढतंय. आणि मुलांसोबत तिथे उभं राहण्याची एक जी मजा असते की आपल्याबरोबर आपला मुलगा आणि आपण त्याच्या स्कूलमध्ये स्टेजवर, ते पण एक प्राऊडफुल खूप वेगळं आणि छान वाटतंय. आणि स्पेशली मला स्कूलला एक म्हणजे मी रिक्वेस्ट केली होती की मी पुढच्या नेक्स्ट मंथमध्ये मी नाही आहे, तर त्याच्या आधी त्यांनी गॅदरिंग घेतलं होतं. त्याबद्दल मी त्यांचे खूप 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 आभार आहे. कारण मुलं एवढी म्हणजे मेहनतीने महिना प्रॅक्टिस करतात आणि आपण जर का बाहेरगावी गेलो आणि मुलगा आपला नाही त्या डान्समध्ये, तर मला इथे कुठेतरी दुःख होतं. पण कुठेतरी मी त्यांना एक जस्ट फोन केला होता, त्या विनंतीला मान देऊन मला माहिती नाहीये, पण छान वाटतंय.